श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी समोर येते. अनेक लोक म्हणतात, मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्या आयुष्यात इतके त्रास का येतात. पण कधी विचार केला आहे का की आपल्या दुःखांचं कारण आपल्या आजूबाजूची माणसंही असू शकतात. स्वामी समर्थांच्या शिकवणीत सत्संग, विवेक आणि योग्य संगतीला फार मोठं महत्त्व दिलं जातं. चुकीची संगत माणसाची बुद्धी, मन आणि आयुष्य तिन्ही बिघडवू शकते. काही लोक असे असतात जे सुरुवातीला खूप चांगले वाटतात. ते गोड बोलतात, आपुलकी दाखवतात, मदतीचं नाटक करतात. पण हळूहळू तेच लोक तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमच्या मनात भीती निर्माण करतात आणि नकळत तुमच्या जीवनात दुःखांचं कारण बनतात. आज आपण अशाच 5 प्रकारच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्यापासून शक्य तितकं दूर राहणं आपल्या जीवनासाठी हितकारक ठरू शकतं. हे कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करण्यासाठी नाही, तर स्वतःचं मन, श्रद्धा आणि जीवन योग्य दिशेने ठेवण्यासाठी आहे. या 5 पैकी शेवटचा प्रकार इतका धोकादायक आहे की अनेकांना त्याची जाणीवही होत नाही. अनेक वेळा आपण अशाच व्यक्तींवर सर्वाधिक विश्वास ठेवतो आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे हा भाग चुकवू नका. जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर या संपूर्ण संदेशाकडे मन लावून लक्ष द्या. कदाचित आजचा हा संदेश तुम्हाला योग्य लोकांची ओळख करून देईल, चुकीच्या संगतीपासून सावध करेल आणि तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी टाळण्याची प्रेरणा देईल. चला, श्री स्वामी समर्थांच्या पवित्र स्मरणाने आजच्या संदेशाची सुरुवात करूया. पहिला व्यक्ती, सतत खोटे बोलणारा माणूस. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं भेटतात. काही माणसं आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येतात, तर काही माणसं नकळत दुःखाचं कारण बनतात. अशाच लोकांपैकी पहिला प्रकार म्हणजे सतत खोटे बोलणारा माणूस. एखाद्या व्यक्तीकडून कधीतरी चुकून खोटं बोललं जाणं वेगळं असतं, पण ज्याचं संपूर्ण आयुष्यच खोट्यावरती उभं असतं, अशा व्यक्तींपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण खोटं बोलणारा माणूस कधीच एका खोट्यावरती थांबत नाही. एक खोटं लपवण्यासाठी त्याला दुसरं खोटं बोलावं लागतं आणि अशा प्रकारे खोट्यांची साखळी तयार होत जाते. सुरुवातीला अशा व्यक्तींचं बोलणं खूप गोड वाटतं. तो प्रत्येकाशी प्रेमाने बोलतो, मोठमोठी आश्वासने देतो आणि स्वतःला सर्वात विश्वासू दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अनेक लोक त्याच्यावरती सहज विश्वास ठेवतात. पण वेळ जसजसा पुढे जातो तसं त्याचं खरं रूप समोर येऊ लागतं. आज तो दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्यासमोर खोटं बोलेल, उद्या तो तुमच्याबद्दल दुसऱ्यासमोर खोटं बोलणार नाही याची खात्री कोण देणार? जो सत्याची किंमत करत नाही तो कोणाच्याही विश्वासाची किंमत करत नाही. अनेक वेळा अशा लोकांमुळे चांगली नाती तुटतात, घरात गैरसमज निर्माण होतात, मित्रांपासून दूर जातात, नातेवाईकांमध्ये वाद होतात आणि हे सर्व एका खोट्या शब्दांमुळे सुरू होतं. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला कदाचित त्या क्षणी फायदा होत असेल, पण शेवटी तो स्वतःचाही विश्वास गमावून बसतो. एक छोटंसं उदाहरण पहा. एका गावात 2 मित्र राहत होते. दोघांची मैत्री अनेक वर्षांची होती. एक तिसरा माणूस त्यांच्या आयुष्यात आला. तो प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागला. एका मित्राला म्हणाला, तो तुझ्याबद्दल वाईट बोलतो. दुसऱ्याला जाऊन म्हणाला, तो तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. सुरुवातीला दोघांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, पण तो रोज नवं खोटं सांगत राहिला. हळूहळू शंका वाढली, संवाद कमी झाला आणि एक दिवस अशी वेळ आली की अनेक वर्षांची मैत्री तुटली. काही महिन्यांनी सत्य समोर आलं, पण तेव्हा उशीर झाला होता. यातून एक मोठा धडा मिळतो. खोटं बोलणारा माणूस फक्त स्वतःचं नुकसान करत नाही, तर इतरांचंही सुखही हिरावून घेतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीत
सत्य, प्रामाणिकपणा आणि स्वच्छ आचरणाला नेहमी महत्त्व दिलं जातं. जिथे सत्य असतं तिथे मन शांत राहतं. जिथे खोटेपणा असतो तिथे भीती, अस्वस्थता आणि अशांतता कायमची घर करून बसते. म्हणून कोणावरही अंधविश्वास ठेवण्यापूर्वी त्याच्या कृतीकडे पहा. त्याचे शब्द आणि त्याची वागणूक यामध्ये फरक दिसत असेल तर सावध व्हा. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकावर संशय घ्यावा, पण विवेकाने माणसं ओळखायला शिकावं. जो व्यक्ती वारंवार खोटं बोलतो, वचन पाळत नाही, प्रत्येक वेळी नवीन कारण सांगतो आणि स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही, अशा व्यक्तींपासून हळूहळू अंतर ठेवणंच शहाणपणाचं असतं. लक्षात ठेवा, पैसा गमावला तर पुन्हा मिळू शकतो, पण विश्वास एकदा तुटला की तो पूर्वीसारखा जोडणं फार कठीण असतं. म्हणून आपल्या आयुष्यात सत्याला स्थान द्या आणि सतत खोटं बोलणाऱ्या लोकांपासून शक्य तितकं दूर राहा. कारण योग्य संगत माणसाला उंच नेते, तर चुकीची संगत नकळत आयुष्य अंधाराकडे घेऊन जाते. आता आपण दुसऱ्या व्यक्ती पाहूया. ईर्ष्या करणारा आणि मत्सरी माणूस. आपल्या आयुष्यातील दुसरा सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे ईर्ष्या करणारा आणि मत्सरी माणूस. अशा व्यक्तीची ओळख सुरुवातीला करणे खूप कठीण असते, कारण तो कधीच उघडपणे तुमचा शत्रू असल्याचं दाखवत नाही. उलट तो तुमच्यासमोर हसतो, तुमचं कौतुक करतो, तुमच्यासोबत बसतो, तुमच्या यशात सहभागी असल्याचं दाखवतो. पण त्याच्या मनात मात्र तुमच्याविषयी आनंद नसतो, तर जळफळाट असतो. मत्सर हा असा दोष आहे जो माणसाच्या मनातील शांतता हिरावून घेतो. दुसऱ्याचं चांगलं झालेलं त्याला सहन होत नाही. तुम्हाला यश मिळालं, तुमची प्रगती झाली, तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं, तर अशा व्यक्तीला आनंद होण्याऐवजी अस्वस्थता वाटते. तो विचार करू लागतो, यालाच का मिळालं, मला का नाही? आणि हाच विचार हळूहळू त्याच्या वागण्यात दिसू लागतो. अशा लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, तुमच्यासमोर ते गोड बोलतील, पण तुम्ही निघून गेल्यावरती तुमच्याविषयी वाईट बोलतील. तुमच्या छोट्याशा चुकीलाही मोठं करून सांगतील. तुमच्या यशामागचं कष्ट कधीच बघणार नाहीत, पण तुमच्याबद्दल अफवा पसरवायला ते मागे राहणार नाहीत, कारण त्यांना तुमची प्रगती पाहवत नाही. कधीकधी अशा व्यक्ती तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचाही प्रयत्न करतात. तुम्ही एखादं नवीन काम सुरू करत असाल तर ते म्हणतील, हे तुझ्याकडून होणार नाही. तुम्ही एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असाल तर ते म्हणतील, यात काही भविष्य नाही. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे तुमचं भलं नसतं, तर तुमचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न असतो. एक छोटीशी कथा पाहूया आपण यावरती. एका गावात 2 शेतकरी राहत होते. दोघेही मेहनती होते. त्यापैकी एकाने दिवसरात्र मेहनत करून आपली शेती फुलवली. भरघोस पीक आलं. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. गावातील लोक त्याचं कौतुक करू लागले, पण दुसऱ्या शेतकऱ्याला त्याचा आनंद झाला नाही. त्याने स्वतःची मेहनत वाढवण्याऐवजी त्या यशस्वी शेतकऱ्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवायला सुरुवात केली. याने फसवणूक केली आहे, याचं नशीब चांगलं आहे, याला काही विशेष येत नाही, अशा अनेक गोष्टी तो लोकांना सांगू लागला. काही दिवसांनी गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीने त्याला विचारलं, तू दुसऱ्याचं नुकसान करण्याचा इतका प्रयत्न करतोस, पण त्यातून तुला काय मिळालं? त्या शेतकऱ्याकडे उत्तर नव्हतं, कारण दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करताना त्याने स्वतःची शेतीत दुर्लक्ष केली होती. शेवटी नुकसान त्यातच झालं. ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. मत्सर करणारा माणूस दुसऱ्याचं जितकं नुकसान करण्याचा प्रयत्न करतो, त्यापेक्षा जास्त नुकसान तो स्वतःचं करत असतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीत प्रत्येकाने स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवावा, असा संदेश आढळतो. दुसऱ्याच्या भाग्याकडे पाहून दुःखी होण्यापेक्षा स्वतःची मेहनत वाढवावी, कारण प्रत्येकाच्या आयुष्याचा मार्ग वेगवेगळा असतो. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळतं. दुसऱ्यांच्या आनंदावरती जळणं म्हणजे स्वतःच्या आनंदाचे दरवाजे बंद करणं. म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे नीट लक्ष द्या. तुमच्या यशाने ज्यांच्या चेहऱ्यावरती खराखुरा आनंद दिसतो, तेच तुमचे खरे हितचिंतक असतात. पण तुमच्या प्रत्येक यशानंतर ते नाराज होतात, कारण शोधतात,
किंवा तुमचं मन खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सावध राहणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक टीका करणारा माणूस मत्सरीच असतो. काही लोक आपल्या भल्यासाठी योग्य सल्ला देतात. अशा लोकांना आदर केला पाहिजे. पण जो सतत तुमची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या आनंदात दुःख शोधतो आणि तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतो, त्याच्यापासून अंतर ठेवणंच योग्य ठरतं. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या यशावर टाळ्या वाजवणारा माणूस आयुष्यात कधी ना कधी स्वतःही यशस्वी होतो, पण दुसऱ्याच्या यशावर जळणारा माणूस कायम असंतुष्ट राहतो. म्हणून आपल्या मनात कधीही मत्सर वाढू देऊ नका आणि मत्सरी लोकांच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवा. शांत मन, चांगली संगत आणि स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा हेच आयुष्य सुखी आणि समाधानी बनवण्याचे खरे मार्ग आहेत. आता आपण तिसरा व्यक्ती पाहू, वाईट संगती देणारा मित्र. आयुष्यात मित्र असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खरा मित्र आपल्या सुखदुःखात साथ देतो, चुकीच्या वेळी योग्य मार्ग दाखवतो आणि संकटात आपल्याला एकटं सोडत नाही. पण प्रत्येक मित्र तसाच असतो असं नाही. काही मित्र असेही असतात जे दिसायला जवळचे वाटतात, पण नकळत आपलं संपूर्ण आयुष्य चुकीच्या दिशेने वळवतात. म्हणूनच आपल्या आयुष्यातील तिसरा सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे वाईट संगती देणारा मित्र. सुरुवातीला असा मित्र खूप चांगला वाटतो. तो नेहमी तुमच्यासोबत राहतो, तुमच्याशी हसतो, गप्पा मारतो आणि तुमचा विश्वास जिंकतो. पण हळूहळू त्याच्या सवयी तुमच्या आयुष्यात उतरू लागतात. तो अभ्यासापासून दूर नेतो, कामात आळस आणतो, चुकीचे निर्णय घ्यायला प्रवृत्त करतो किंवा व्यसनाच्या मार्गावरती ढकलतो. सुरुवातीला हे सर्व छोट्या गोष्टी वाटतात, पण कालांतराने त्याच छोट्या गोष्टी मोठ्या संकटाचे रूप घेतात. वाईट संगतीचं वैशिष्ट्य म्हणजे ती कधीच एकदम दिसून येत नाही. ती हळूहळू माणसाचा स्वभाव बदलते. कालपर्यंत वेळेची किंमत करणारा माणूस निष्काळजी होतो. प्रामाणिक माणूस खोटं बोलू लागतो. शांत स्वभावाचा माणूस रागीट बनतो. मेहनती माणूस आळशी बनतो आणि हे सर्व त्यालाही कळत नाही. आपण लहानपणापासून एक म्हण ऐकत आलो आहे, संगत तशी रंगत. या एका वाक्यात खूप मोठं सत्य दडलं आहे. ज्या लोकांसोबत आपण जास्त वेळ घालवतो, त्यांचे विचार, त्यांची भाषा, त्यांची सवय आणि त्यांचं वागणं नकळत आपल्या आयुष्यात येऊ लागतं. आता यावर आपण एक छोटीशी कथा पाहूया. एका जंगलात दोन पोपट राहत होते. एक पोपट एका ऋषीच्या आश्रमात वाढला. तिथे तो रोज चांगले विचार ऐकत होता, प्रेमाने बोलायला शिकला, नम्रपणे वागायला शिकला. दुसरा पोपट काही चोरांच्या टोळीत वाढला. तिथे तो रोज शिवीगाळ, भांडणं आणि फसवणुकीच्या गोष्टी ऐकत होता. काही वर्षांनी एक प्रवासी त्या जंगलात आला. तो प्रथम चोराच्या ठिकाणी गेला. तेव्हा त्या पोपटाने मोठ्याने ओरडत सांगितलं, लवकर या, याच्याकडे पैसा आहे, याला लुटा. प्रवासी घाबरून तिथून पळला आणि पुढे आश्रमात पोहोचला. तिथे दुसऱ्या पोपटाने त्याचं स्वागत केलं. तो म्हणाला, या, थकले असाल, पाणी प्या, विश्रांती घ्या. दोन्ही पोपट एकाच जातीचे होते, पण त्याच्या संगतीने त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. ही कथा फक्त पोपटाची नाही, ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची आहे. आपण ज्या लोकांसोबत राहतो तसंच आपण हळूहळू बनत जातो. अनेक वेळ काही मित्र म्हणतात, एकदाच आहे, काही होत नाही, सगळेच करतात, इतका विचार करू नको. अशा शब्दांनी ते आपल्याला चुकीच्या मार्गावरती नेतात. सुरुवातीला आपण त्याचं ऐकतो, नंतर ती सवय बनते आणि एक दिवस लक्षात येतं की आपण स्वतःलाच हरवून बसलो आहोत. स्वामी समर्थांच्या शिकवणीत सत्संगाला विशेष महत्त्व दिलं जातं. चांगल्या माणसाच्या सहवासात राहिलं की मनात चांगले विचार निर्माण होतात, श्रद्धा वाढते, संयम वाढतो, विवेक जागरूक होतो. पण चुकीच्या संगतीत राहिलं की मन अस्थिर होतं, निर्णय चुकतात आणि जीवनात अडचणी वाढतात. म्हणून प्रत्येक मित्रावरती प्रेम करा, पण प्रत्येकाची संगत करू नका. जो मित्र तुमच्या प्रगतीचा आनंद साजरा करतो, तुमची चूक प्रेमाने दाखवून देतो, संकटात तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि नेहमी योग्य मार्ग दाखवतो, तोच खरा मित्र आहे. पण जो मित्र तुमचा वेळ वाया घालवतो, आई वडिलांचा अपमान करायला शिकवतो, मेहनतीची थट्टा करतो, चुकीच्या सवयी लावतो किंवा तुमच्या आयुष्याचं ध्येय विसरायला लावतो, अशा मित्रांपासून जितक्या लवकर दूर व्हाल
तितकंच तुमच्या भविष्यासाठी चांगलं ठरेल. याचा अर्थ असं नाही की त्या व्यक्तीचा द्वेष करा. प्रत्येक व्यक्तीला बदलण्याची संधी असते, पण जोपर्यंत तो स्वतःला बदलत नाही तोपर्यंत त्या चुकीच्या सवयींचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, आयुष्यात तुमची ओळख तुमच्या फक्त नावाने होत नाही, तर तुमच्या संगतीनेही होते. लोक अनेकदा म्हणतात, तो अमुक लोकांसोबत असतो, म्हणजे तोही तसाच असेल. म्हणून आपली संगत विचारपूर्वक निवडणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. जसे सुगंधी फुलांच्या सहवासात राहिल्यावरती अंगावरती सुगंध येतो, तसंच सज्जन, प्रामाणिक आणि सकारात्मक विचारांच्या लोकांच्या सहवासात राहिल्यावर आपल्या आयुष्यातही चांगले बदल घडू लागतात. म्हणून वाईट संगती देणाऱ्या मित्रांपासून शांतपणे अंतर ठेवा आणि अशा लोकांची साथ निवडा जे तुम्हाला देवाकडे, चांगल्या विचारांकडे, मेहनतीकडे आणि यशाच्या मार्गाकडे घेऊन जातील. हाच विवेक स्वामी समर्थांच्या शिकवणीचा खरा संदेश आहे. आता आपण चौथा व्यक्ती पाहू, सतत नकारात्मक विचार करणारा. आपल्या आयुष्यातील चौथा असा व्यक्ती ज्याच्यापासून शक्य तितकं दूर राहणं आवश्यक आहे, तो म्हणजे सतत नकारात्मक विचार करणारा माणूस. अशा व्यक्तीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीत अडचण दिसते. जिथे इतरांना संधी दिसते तिथे त्याला फक्त अपयश दिसतं. जिथे आशा असते तिथे तो निराशेचं चित्र उभं करतो. अशा व्यक्तीची भाषा नेहमी सारखीच असते, हे तुझ्याकडून होणार नाही, इतकी मोठी स्वप्न पाहू नकोस, आजकाल कोणाचं नशीब बदलत नाही, मेहनत करूनही काही उपयोग होत नाही, तू कितीही प्रयत्न केले तरी काही होणार नाही. अशा प्रकारे शब्द तो सतत बोलत असतो. सुरुवातीला आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही, पण जेव्हा हे शब्द रोज आपल्या कानावरती पडू लागतात तेव्हा नकळत ते आपल्या मनात घर करू लागतात. मानवी मन खूप संवेदनशील असतं. आपण जे वारंवार ऐकतो त्यावर आपण हळूहळू विश्वास ठेवू लागतो. म्हणूनच नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिल्यावरती आपलाही आत्मविश्वास कमी होऊ लागतो. आपण स्वतःच्या क्षमतेवरती शंका घ्यायला लागतो. आपल्याला वाटू लागतं की खरंच आपण काही करू शकत नाही. एक छोटंसं उदाहरण पाहूया यावरती. आपण एका गावात 2 शेतकरी राहत होते. त्या वर्षी पाऊस उशिरा पडला. पहिला शेतकरी रोज म्हणत होता, आता काही उपयोग नाही, पीक येणारच नाही, सगळं संपलं. त्याने मेहनत करणंही सोडलं. दुसरा शेतकरी मात्र म्हणाला, जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीत. त्याने आपल्या शेताची काळजी घेतली, पाणी साठलं आणि अशक्य तितकी मेहनत सुरू ठेवली. काही दिवसांनी पाऊस पडला. दुसऱ्या शेतकऱ्याचं पीक चांगलं आलं, पण पहिल्या शेतकऱ्याच्या शेतात काहीच उरलं नव्हतं, कारण पाऊस पडण्यापूर्वीच त्याने आशा सोडली होती. ही कथा आपल्याला सांगते की अनेक वेळा अपयश आपल्या परिस्थितीमुळे येत नाही, तर आपल्या विचारांमुळे येतं. जो माणूस आधीच हार मानतो त्याच्यासाठी विजयाचे दरवाजे उघडत नाही. सतत नकारात्मक विचार करणारे लोक स्वतःच निराश असतात आणि ते नकळत इतरांमध्येही तीच निराशा पसरवतात. ते तुमचं धैर्य कमी करतात, तुमचा उत्साह संपवतात आणि तुमच्या प्रत्येक नव्या सुरुवातीवरती प्रश्नचिन्ह उभं करतात. अशा लोकांना तुमचं यश दिसत नाही, त्यांना फक्त अपयशाची भीती दिसते. स्वामी समर्थांच्या जीवनाकडे पाहिलं तर त्यातून श्रद्धा, धैर्य आणि संयम याचा संदेश मिळतो. संकट आलं म्हणून घाबरायचं नाही, तर श्रद्धेने आणि प्रयत्नाने त्याचा सामना करायचा. कारण प्रत्येक अंधार रात्रीनंतर पहाट येते, प्रत्येक संकटानंतर चांगला काळही येतो. पण जो माणूस नकारात्मक विचारांनी भरलेला असतो त्याला ही आशा कधीच दिसत नाही. म्हणून अशा व्यक्तींच्या शब्दांचा आपल्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. एखाद्या व्यक्तीला अपयश आलं म्हणून तुम्हालाही तसंच होईल असं अजिबात नाही. देवाने प्रत्येकासाठी वेगवेगळा मार्ग ठरवला आहे. प्रत्येकाचं नशीब, प्रत्येकाची मेहनत आणि प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असतो. याचा अर्थ असा नाही की वास्तवाकडे दुर्लक्ष करावं. अडचणी असतील तर त्यांची जाणीव ठेवावी, पण अडचणी पाहून प्रयत्न सोडून देणं हा मार्ग कधीच योग्य नाही. सकारात्मक विचार म्हणजे फक्त मोठमोठी स्वप्न पाहणं नाही, तर प्रत्येक संकटातही उपाय शोधण्याची तयारी ठेवणं होय. जर तुमच्या आसपास अशी व्यक्ती असेल
जी प्रत्येक वेळी तुमचं मन खच्ची करते, प्रत्येक निर्णयात भीती दाखवते, प्रत्येक संधीत अपयश पाहते आणि तुमचा आत्मविश्वास कमी करते, तर अशा व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवणं योग्य ठरेल. कारण मन जितकं स्वच्छ आणि आशावादी असते, तितकीच तुमची कृतीही मजबूत होईल. लक्षात ठेवा, जसं एका छोट्याशा दिव्यामुळे मोठा अंधार दूर होतो, तसंच एक सकारात्मक विचार अनेक नकारात्मक विचारांवरती विजय मिळवू शकतो. म्हणून आपल्या आयुष्यात अशा लोकांना स्थान द्या, जे तुम्हाला धैर्य देतात, प्रेरणा देतात, संकटात आधार देतात आणि नेहमी म्हणतात, तू प्रयत्न कर, देव तुझ्यासोबत आहे आणि आम्हीही. जेव्हा मनात श्रद्धा असते, प्रयत्नांवरती विश्वास असतो आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने मन स्थिर राहतं, तेव्हा कितीही मोठं संकट आलं तरी माणूस खचत नाही. म्हणून सतत नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या प्रभावापासून स्वतःला जपा, चांगल्या विचारांची संगत करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात विश्वास, धैर्य आणि स्वामी समर्थांच्या स्मरणाने करा. आता आपण शेवटचा व्यक्ती पाहू, जो की आहे 5वा व्यक्ती, स्वार्थासाठी जवळ येणारा. आता आपण त्या 5व्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, जो या सर्वांपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतो. कारण हा माणूस कधीच आपला खरा चेहरा सुरुवातीला दाखवत नाही. तो प्रेमाने बोलतो, आपुलकी दाखवतो, मदत करतो, आपल्यावरती विश्वास असल्याचं सांगतो आणि हळूहळू आपल्या आयुष्यात एक खास स्थान निर्माण करतो. पण त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये एकच हेतू असतो, स्वार्थ. स्वार्थी माणूस तुमच्यावरती प्रेम करत नाही, तर त्याला तुमच्याकडून मिळणाऱ्या फायद्यावरती प्रेम असतं. जोपर्यंत त्याचं काम तुमच्याकडून होत असतं, तोपर्यंत तो तुमच्या आजूबाजूला फिरत राहतो. पण ज्या दिवशी त्याचा स्वार्थ पूर्ण होतो किंवा तुमच्याकडून त्याला काहीच फायदा होत नाही, त्या दिवशी तो हळूहळू दूर जाऊ लागतो. अनेक वेळा तर तो तुम्हाला ओळखतही नसल्यासारखं वागतो. अशा लोकांची ओळख करणे सुरुवातीला खूप कठीण असतं, कारण ते खूप हुशारीने वागतात, तुमचं कौतुक करतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात आणि तुम्हाला असं वाटू देतात की जगात तुमच्यापेक्षा जवळ तर दुसरं कोणी नाही. पण जेव्हा तुमच्यावर संकट येतं, तेव्हा त्यांची खरी ओळख समोर येते. जीवनात सुखाचे दिवस असताना आपल्या भोवती अनेक लोक असतात, पण दुःखाच्या काळात, संकटाच्या वेळी आणि अडचणीच्या क्षणी किती लोक आपल्या सोबत उभे राहतात, हे आपल्या नात्यांचं खरं मूल्य सांगतं. जो माणूस फक्त आनंदात तुमच्या सोबत असतो पण संकटात गायब होतो, त्याच्या नात्यामागे प्रेम नसतं तर स्वार्थ असतो. यावरती आपण एक छोटीशी कथा पाहूया. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा होता, त्यामुळे त्याच्या घरात नेहमी लोकांची गर्दी असायची. प्रत्येकजण त्याचं कौतुक करायचं, त्याच्यासोबत राहायचं आणि त्याला आपला जवळचा मित्र म्हणायचा. व्यापाऱ्यालाही वाटायचं की हे सर्व लोक माझ्यावरती मनापासून प्रेम करतात. काही वर्षांनी व्यापारात मोठं नुकसान झालं, त्याचा पैसा गेला, व्यवसाय बंद झाला आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली. एक एक करून ते सर्व लोक त्याच्यापासून दूर जाऊ लागली. ज्यांनी रोज त्याच्या घरी येऊन तासनतास गप्पा मारल्या, त्यांनी त्याची विचारपूसही केली नाही. शेवटी त्याच्यासोबत फक्त 2 माणसं उरली, त्याचे आई वडील आणि एक जुना मित्र, जो त्याच्यासोबत श्रीमंतही होता आणि गरिबीतही. त्या दिवशी व्यापाऱ्याला समजलं की जे लोक पैशामुळे जवळ आले होते, ते खरं तर कधीच त्याचे नव्हते. त्यांना त्याचा पैसा हवा होता, तो नाही. ही कथा आपल्याला खूप मोठा धडा शिकवते. स्वार्थावर उभं राहिलेलं नातं परिस्थिती बदलली की फुटतं, पण प्रेम, विश्वास आणि निष्ठेवरती उभं राहिलेलं नातं कोणत्याही वादळात टिकून राहतं. स्वार्थी माणूस अनेक वेळा तुमच्या भावनांचाही उपयोग करतो. त्याला गरज असेल तेव्हा तो तुम्हाला वारंवार फोन करेल, भेटायला येईल, गोड बोलून मदत मागेल. पण जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा त्याचा फोन बंद असेल, त्याच्याकडे वेळ नसेल किंवा तो काही ना काही कारण सांगून दूर राहील. अशा लोकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी स्वतःचा फायदा पाहतात. तुमच्या आनंदापेक्षा त्यांना स्वतःचा लाभ महत्त्वाचा वाटतो. तुमच्या वेळेची, भावनांची किंवा अडचणींची त्यांना फारशी किंमत नसते. त्यांच्यासाठी प्रत्येक नातं म्हणजे फायद्याचा व्यवहार असतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीत निस्वार्थ सेवा, प्रेम आणि करुणेचा मोठं स्थान आहे. जे नातं स्वार्थावरती उभं असतं, जे जास्त काळ टिकत नाही, पण जे नातं विश्वास,
प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ भावनेवरती उभं असतं त्यावर देवाची कृपाही राहते. म्हणून प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपला असतो असं समजू नका. माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दांनी होत नाही, तर त्याच्या कृतीतून होते. तो तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो का? तुमच्या यशात मनापासून आनंद व्यक्त करतो का? तुमच्याकडून काही अपेक्षा नसतानाही तुमची विचारपूस करतो का? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या व्यक्तीचं खरं स्वरूप सांगतील. याचा अर्थ असं नाही की प्रत्येक माणसावरती संशय घ्यावा. जगात आजही अनेक चांगली, प्रेमळ आणि निस्वार्थ माणसं आहे. पण त्याचबरोबर विवेकही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला आपल्या मनात जागा देण्यापूर्वी त्याच्या स्वभावाची परीक्षा काळ स्वतः घेत असतो. त्यामुळे घाईत कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्या यशामुळे नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वामुळे तुमच्या सोबत राहतो तोच खरा आपला असतो. जो तुमच्या पैशासाठी, पदासाठी, ओळखीसाठी किंवा फायद्यासाठी जवळ येतो तो योग्य वेळ आली की नक्कीच दूर जाणार. म्हणून अशा स्वार्थी लोकांपासून मनाने सावध राहावं. आयुष्यात कमी माणसं असली तरी चालतील, पण ती खरी असावीत. कारण 100 स्वार्थी माणसापेक्षा संकटाच्या वेळी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहणारा एक निस्वार्थ माणूस लाख मोलाचा असतो. म्हणून आपल्या नात्यांची निवड विवेकाने करा. मनात श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने स्वतःला स्थिर ठेवा आणि अशा लोकांपासून हळूहळू अंतर ठेवा जे फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या आयुष्यात येतात. अशा विवेक निर्णयामुळेच मन शांत राहतं, नाती पवित्र राहतात आणि जीवन अधिक सुखी, समाधानी व अर्थपूर्ण बनतं. स्वामींच्या शिकवणीतून योग्य संगतीचे महत्त्व. आपण आतापर्यंत अशा 5 प्रकारच्या लोकांविषयी जाणून घेतलं ज्यांच्यापासून सावध राहणं आवश्यक आहे. पण फक्त वाईट लोकांपासून दूर राहणं पुरेसं नाही. त्याचबरोबर योग्य संगत निवडणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण रिकामी जागा कायम रिकामी राहत नाही. जर आपण चुकीच्या लोकांपासून दूर गेलो तर त्या जागी चांगल्या विचारांच्या, प्रामाणिक आणि सद्गुणी लोकांना स्थान द्यायला हवं. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. माणसाचं आयुष्य त्याच्या विचारांनी घडतं आणि विचारांना संगतीचा मोठा प्रभाव असतो. ज्या वातावरणात आपण राहतो, ज्या लोकांसोबत आपण वेळ घालवतो, ज्या गोष्टी आपण रोज ऐकतो त्याप्रमाणे आपलं मन घडत जातं. कल्पना करा, एका बागेत 2 झाडं आहेत. एका झाडाला रोज स्वच्छ पाणी, सूर्यप्रकाश आणि योग्य काळजी मिळते. दुसऱ्या झाडाकडे कोणी लक्ष देत नाही. त्याला ना पाणी मिळतं ना संरक्षण. काही महिन्यांनी आपलं झाड हिरवं, दाट आणि फळांनी भरलेलं दिसतं. तर दुसरं झाड हळूहळू कोमेजून जातं. दोन्ही झाडांची सुरुवात सारखीच होते, पण त्यांना मिळालेल्या वातावरणाने त्याचं भविष्य बदलतं. माणसाचं आयुष्यही यापेक्षा वेगळं नाही. चांगल्या संगतीत राहणारा माणूस हळूहळू चांगल्या सवयी शिकतो. त्यांच्या बोलण्यात नम्रता येते, विचारात सकारात्मकता येते आणि वागण्यात संयम दिसू लागतो. पण चुकीच्या संगतीत राहिल्यास अहंकार, राग, मत्सर आणि आळस हे दोष नकळत मनात घर करू लागतात. म्हणूनच आपल्या आजूबाजूला अशा लोकांची निवड करा जे तुम्हाला देवाची आठवण करून देतात, मेहनतीची प्रेरणा देतात, सत्य बोलायला शिकवतात आणि चुकीच्या वेळी प्रेमाने योग्य मार्ग दाखवतात. अशा लोकांची संख्या कमी असली तरी हरकत नाही. कारण आयुष्य बदलण्यासाठी गर्दीची गरज नसते, तर योग्य माणसाची गरज असते. अनेक लोक असा प्रश्न विचारतात, चांगली माणसं कशी ओळखायची? याचं उत्तर खूप सोपं आहे. जी व्यक्ती तुमच्या अनुपस्थितीतही तुमचा आदर करते, तुमच्या यशाने मनापासून जी व्यक्ती तुमच्या अनुपस्थितीतही तुमचा आदर करते, तुमच्या यशाने मनापासून आनंदी होते, तुमची चूक समजावून सांगते पण तुमचा अपमान करत नाही, संकटात तुमचा हात सोडत नाही आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या भल्याचा विचार करते, ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य संगत आहे. अशा लोकांच्या सहवासात राहिलं की मनातील भीती कमी होते, निराशेच्या जागी आशा निर्माण होते, रागाच्या जागी शांतता येते आणि अहंकाराच्या जागी नम्रता निर्माण होते. म्हणूनच चांगल्या माणसाचा सहवास हा देवाच्या कृपेसारखा मौल्यवान असतो. लक्षात ठेवा, योग्य संगत म्हणजे फक्त मित्र नव्हेत, त्यात तुमचे आई वडील, गुरु, शिक्षक, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आणि जीवनात योग्य मार्ग दाखवणारे
प्रत्येक सज्जन माणूस येतो. त्यांच्या अनुभवातून मिळणारा एक सल्ला कधीकधी आयुष्यभराच्या चुकीपासून वाचवू शकतो. आजच्या काळात संगतीचा अर्थ फक्त प्रत्यक्ष भेटणाऱ्या लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आपण मोबाईलवर काय पाहतो, कोणाचं ऐकतो, कोणाच्या विचारांचा स्वभाव प्रभाव स्वीकारतो, हेही आपल्या संगतीचाच भाग आहे. जर दिवसभर नकारात्मक राग निर्माण करणाऱ्या किंवा चुकीच्या गोष्टी पाहत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या मनावरच होणार. पण जर प्रेरणादायी विचार, आध्यात्मिक संदेश आणि चांगल्या गोष्टी ऐकण्याची सवय लावली तर मन हळूहळू शांत आणि स्थिर होऊ लागतं. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक भक्ताने एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी: चांगली संगत आपल्याला देवाजवळ घेऊन जाते, तर वाईट संगत देवापासून दूर नेते. म्हणून रोज थोडा वेळ नामस्मरण करा, चांगले विचार ऐका, सत्कर्म करा आणि अशा लोकांच्या सहवासात राहा जे तुमच्या श्रद्धेला बळ देतात. जीवनात प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेणं शक्य नसतं. कधी चुका होतात, कधी चुकीच्या माणसावरती विश्वासही बसतो. पण एकदा अनुभव मिळाला की त्यातून शिकणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. भूतकाळात कोणामुळे दुःख मिळालं याचा विचार करत बसण्यापेक्षा भविष्यात कोणाला आपल्या आयुष्यात स्थान द्यायचं याचा विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करा. जे लोक तुमच्या मनात शांतता निर्माण करतात, चांगल्या मार्गावरती चालायला प्रेरणा देतात आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात, त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवा. आणि जे लोक तुमच्या मनात भीती, मत्सर, राग, स्वार्थ किंवा नकारात्मकता वाढवतात त्यांच्यापासून प्रेमाने आणि विवेकाने अंतर ठेवा. लक्षात ठेवा, योग्य संगती ही फक्त आयुष्य बदलत नाही तर विचार बदलते. विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कर्म बदलतात आणि कर्म बदलले की संपूर्ण जीवन बदलतं. म्हणून श्रद्धा, विवेक, नम्रता आणि चांगल्या संगतीच्या आधारावर जीवन जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने सुखी, समाधानी आणि यशस्वी होतो. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीचा हाच खरा सार आहे. तुमच्या स्वतःमध्येही हे दोष आहेत का? आतापर्यंत आपण अशा 5 प्रकारच्या लोकांविषयी जाणून घेतलं ज्यांच्यापासून दूर राहणं आवश्यक आहे. पण आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. आपण इतरांमधले दोष पाहिले, पण कधी स्वतःच्या मनात डोकावून पाहिले आहे का? कारण अनेक वेळा आपण ज्या दोषांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो ते दोष नकळत आपल्या स्वभावातही येऊ लागतात. माणूस इतरांच्या चुका लगेच ओळखतो, पण स्वतःच्या चुका स्वीकारायला मात्र त्याला वेळ लागतो. म्हणूनच आत्मपरीक्षण हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. जो स्वतःला ओळखतो तो खऱ्या अर्थाने बदल शोधतो. क्षणभर शांत बसा आणि स्वतःला काही प्रश्न विचारा. मी कधी कोणाला खोटं बोललो आहे का? माझ्या शब्दांमुळे एखाद्याचा विश्वास तुटला आहे का? दुसऱ्याचं यश पाहून माझ्या मनात कधी मत्सर निर्माण झाला आहे का? कोणाचं चांगलं झालं म्हणून मला अस्वस्थ वाटलं आहे का? मी कधी माझ्या मित्राला चुकीच्या मार्गावरती नेलं आहे का? माझ्या बोलण्यामुळे एखाद्याचा आत्मविश्वास कमी झाला आहे का? मी फक्त माझा फायदा पाहून कोणाशी संबंध ठेवला आहे का? हे प्रश्न ऐकायला सोपे आहेत, पण त्यांची प्रामाणिक उत्तर देणं खूप कठीण आहे. कारण आपलं मन नेहमी स्वतःचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतं. ते म्हणतं, मी असं मुद्दाम केलं नव्हतं, परिस्थिती तशी होती, सगळेच असं करतात. पण सत्य हे आहे की चुकीचं समर्थन केल्याने चूक बरोबर होत नाही. जीवनात प्रत्येक माणसाकडून चुका होतात. कोणीही पूर्णपणे निर्दोष नसतो. पण चूक झाल्यानंतर ती स्वीकारणं आणि स्वतःमध्ये सुधारणा करणं हीच खरी महानता आहे. आता आपण एक छोटीशी कथा पाहूया यावरती. एक गावात एक गृहस्थ दररोज मंदिरात जात असे. तो देवाला नेहमी एकच प्रार्थना करत असे: देवा, माझ्या आजूबाजूचे सर्व लोक बदल, ते चांगले होऊ दे. अनेक वर्षे तो हीच प्रार्थना करत राहिला. एक दिवस मंदिरातील एका वृद्ध साधूने त्याला विचारलं, तू रोज इतरांना बदलण्याची प्रार्थना करतोस, पण स्वतः बदलण्याची प्रार्थना कधी केली आहेस का? तो प्रश्न ऐकून त्या गृहस्थाला स्वतःची चूक समजली. त्या दिवसापासून त्याने इतरांचे दोष मोजणं सोडलं आणि स्वतःमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. काही महिन्यांनी त्याला जाणवलं की आता त्याच्या आजूबाजूचे लोकही त्याच्याशी अधिक प्रेमाने वागू लागले आहेत, कारण तो स्वतःला बदलत होता. ही कथा आपल्याला एक मोठा धडा देते.
जग बदलण्याची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच होते. जर आपल्या मनात कधी मत्सर निर्माण झाला असेल तर दुसऱ्याच्या यशासाठी मनापासून आनंद व्यक्त करण्याची सवय लावा. जर कधी खोटं बोलण्याची सवय लागली असेल तर सत्य बोलण्याचा निर्धार करा. जर नकारात्मक विचार वारंवार येत असतील तर दररोज सकारात्मक विचार, चांगले ग्रंथ आणि नामस्मरण याचा आधार घ्या. जर कधी स्वार्थाने एखादं नातं जपलं असेल तर आता निस्वार्थ प्रेमाने लोकांशी वागण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थांच्या शिकवणीचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की माणसाने आधी स्वतःच्या मनावर विजय मिळवावा. बाहेरचा शत्रू जिंकणं सोपं असतं, पण मनातील अहंकार, मत्सर, खोटेपणा आणि स्वार्थ यांच्यावर विजय मिळवणं हेच खरं साधन आहे. म्हणून आजपासून दुसऱ्यांच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये चांगले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण आपण स्वतः चांगले झालो तर आपल्या वागण्यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळू शकते. आपल्या कुटुंबात आणि समाजातही सकारात्मक बदल घडू शकतो. लक्षात ठेवा, देवाला आपल्या संपत्तीचा अभिमान नसतो, तर आपल्या मनाच्या पवित्रतेचं महत्त्व असतं. मन स्वच्छ असेल, विचार चांगले असतील आणि वागणूक प्रामाणिक असेल तर जीवनात खरी शांती मिळते. म्हणून आज या क्षणी मनापासून एक संकल्प करा, मी खोटेपणापासून दूर राहीन, मत्सर मनात वाढू देणार नाही, चुकीच्या संगतीपासून स्वतःचं संरक्षण करीन, नकारात्मक विचारांवरती सकारात्मकतेने विजय मिळवीन आणि कोणाशीही फक्त स्वार्थासाठी संबंध ठेवणार नाही. मी स्वतःला दररोज अधिक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करीन. कारण जेव्हा माणूस स्वतःमध्ये बदल घडवतो तेव्हा त्याचं नशीब बदलायला सुरुवात होते. आणि जेव्हा मनात श्रद्धा, विवेक, नम्रता आणि स्वामी समर्थांवरील अढळ विश्वास निर्माण होतो तेव्हा जीवनाचा प्रत्येक प्रवास अधिक सुंदर, अधिक शांत आणि अधिक अर्थपूर्ण बनतो. आता जीवनासाठी अमूल्य संदेश काय? आजच्या या संपूर्ण श्रद्धेचा सार एकच वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे की माणसाचं आयुष्य त्याच्या संगतीने, विचारांनी आणि कर्माने घडतं. आपण कोणासोबत चालतो, कोणाचं ऐकतो, कोणावरती विश्वास ठेवतो आणि कोणाला आपल्या मनात स्थान देतो यावरती आपल्या भविष्यातील अनेक निर्णय अवलंबून असतात. जीवनात प्रत्येक भेटणारा माणूस आपला असतो असं नाही. काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात, काही लोक आपली परीक्षा घेण्यासाठी येतात आणि काही लोक आयुष्यभर साथ देण्यासाठी येतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीची ओळख करण्यासाठी घाई करू नका. काळ हा सर्वात मोठा परीक्षक आहे. वेळ गेल्यावरती प्रत्येक माणसाचं खरं रूप समोर येतंच. लक्षात ठेवा, खोटं बोलणारा माणूस तुमचा विश्वास तोडू शकतो. मत्सरी माणूस तुमच्या आनंदावरती सावली टाकू शकतो. चुकीची संगत देणारा मित्र तुमच्या भविष्याशी खेळू शकतो. सतत नकारात्मक विचार करणारी व्यक्ती तुमचा आत्मविश्वास हिरावून घेऊ शकते आणि स्वार्थासाठी जवळ येणारा माणूस तुमच्या भावनांचा उपयोग करून स्वतःचा फायदा करून घेऊ शकतो. त्यामुळे विवेकाने माणसं ओळखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु या सर्वांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे स्वतःचं मन चांगलं ठेवणं. कारण आपल्या मनात सत्य, प्रेम, करुणा आणि श्रद्धा असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. बाहेरचं जग बदलणं आपल्या हातात नसतं, पण स्वतःचं मन घडवणं पूर्णपणे आपल्या हातात असतं. स्वामी समर्थांवरती श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक भक्ताने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, संकट आलं म्हणून घाबरायचं नाही, लोकांनी साथ सोडली म्हणून खचायचं नाही आणि कोणीतरी फसवलं म्हणून सर्वांवरती विश्वास गमवायचा नाही. कारण प्रत्येक वाईट अनुभव आपल्याला अधिक शहाणं बनवण्यासाठी येतो. जीवनात कधी कधी एकटं चालावं लागतं, पण चुकीच्या लोकांसोबत चालण्यापेक्षा योग्य मार्गावरती एकटं चालणं 1000 पट चांगलं असतं. कारण चुकीची संगत थोड्या वेळासाठी आनंद देईल, पण आयुष्यभराचं दुःख देऊन जाईल. तर चांगली संगत कधी कधी कठोर सत्य सांगेल, पण शेवटी तुमचं आयुष्य सुंदर बनवेल. नेहमी अशा लोकांच्या सहवासात राहा जे तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणतात, तुमच्या मनात श्रद्धा निर्माण करतात, तुमच्या मेहनतीला प्रोत्साहन देतात आणि संकटात तुमचा हात धरून उभे राहतात. अशी माणसं हीच जीवनातील खरी संपत्ती असते. पैसा, पद आणि प्रसिद्धी हे एक दिवस कमी जास्त होऊ शकते, पण चांगल्या माणसाची साथ आयुष्यभर ताकद देत राहते. दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी कोणाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणार आहे.
आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं तरी नाही ना? या 2 प्रश्नाची प्रामाणिक उत्तरं देण्याची सवय लावली तर आयुष्य आपोआप योग्य दिशेने जाऊ लागेल. मनात कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, पण विवेक मात्र कधीही सोडू नका. प्रत्येकाला माफ करता येतं, पण प्रत्येकावरती पुन्हा विश्वास ठेवणं आवश्यक नसतं. क्षमा ही मनाची शक्ती आहे, तर योग्य अंतर ठेवणं ही बुद्धीची ओळख आहे. या दोन्ही गोष्टीचा समतोल ज्याने साधला तो जीवनात खऱ्या अर्थाने सुखी राहतो. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात किती लोक तुमच्या सोबत आहे यापेक्षा तुमच्यासोबत असलेली माणसं कशी आहेत हे एक अधिक महत्त्वाचं आहे. जर तुमच्या आयुष्यात श्रद्धा आहे, सत्य आहे, चांगली संगत आहे आणि स्वामी समर्थांवरती अढळ विश्वास आहे तर कोणतेही संकट फार काळ टिकू शकत नाही. म्हणून आजपासून एक नवीन सुरुवात करा. वाईट विचारांपासून दूर राहा, चुकीच्या संगतीपासून स्वतःचं रक्षण करा, चांगल्या लोकांना आपल्या आयुष्यात स्थान द्या, प्रत्येकाशी प्रेमाने वागा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात मनापासून श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने करा. जेव्हा मन श्रद्धेने भरलं असतं तेव्हा जीवनातील अंधार दूर होतो आणि शांतता, समाधान व योग्य मार्ग आपोआप मिळू लागतो. आज आपण जीवनातील दिशा देणारे 5 अत्यंत महत्त्वाचे संदेश जाणून घेतले. सतत खोटं बोलणारा माणूस, मत्सर करणारा माणूस, चुकीच्या मार्गावरती नेणारा मित्र, सतत नकारात्मक विचार करणारी व्यक्ती आणि फक्त स्वार्थासाठी जवळ येणारा माणूस, या 5 प्रकारच्या लोकांपासून विवेकाने अंतर ठेवणं आपल्या आयुष्यासाठी किती आवश्यक आहे हे आपण समजून घेतलं. पण यासोबतच आपण एक महत्त्वाची गोष्टही शिकलो. फक्त इतरांमधले दोष पाहून उपयोग नाही, वेळोवेळी स्वतःच्या मनातही डोकावून पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हाच आपल्या आयुष्यात खरा बदल घडायला सुरुवात होते. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात एखादा धडा शिकवण्यासाठी येतो. काही लोक आपल्याला प्रेम देतात, काही अनुभव देतात आणि काही विवेक देऊन जातात. त्यामुळे कोणाबद्दल द्वेष बाळगू नका, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात किती स्थान द्यायचा याचा निर्णय नक्की शहाणपणाने घ्या. स्वामी समर्थांवरती पूर्ण श्रद्धा ठेवा, सत्याचा मार्ग कधीही सोडू नका, चांगल्या संगतीत राहा, नामस्मरण करत राहा आणि कोणतीही परिस्थिती आली तरी धैर्य सोडू नका. कारण ज्या भक्ताच्या मनात श्रद्धा, संयम आणि स्वामींचं नाव असतं त्याला योग्य मार्ग नक्कीच मिळतो. चला आता आपण सर्वजण मनापासून एकदा स्वामी समर्थांचं नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 जर आजचा हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांमधील आणि स्वामी समर्थांवरती श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत हा संदेश शेअर करा. कदाचित हा संदेश एखाद्याचं आयुष्य योग्य दिशेने नेण्याचं कारण ठरू शकतो. अजूनही तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा भाग झाला नसाल तर आत्ताच सबस्क्राईब बटन दाबा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की चालू करा, म्हणजे स्वामी समर्थांचे नवीन संदेश
प्रेरणादायी कथा आणि भक्तिमय व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शेवटी कमेंटमध्ये भक्तिभावाने फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो. श्री स्वामी समर्थ.